ठळक बातम्या. आईचा थेट सवाल, तुकाराम मुंडे सरांचं काय उत्तर? सर, माझ्या मुलाने IAS होण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा घेतली. तुमच्यासारखं अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. तुम्ही त्याला काय सांगाल? तुकाराम मुंडे सरांचं थेट उत्तर. पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार. मला हे सांगायचं, मी तुमचा फार आदर ठेवते. इव्हन मला तुम्हाला हे पण सांगायचं, मी माझ्या मुलाला IAS घडवणार आहे. आता माझा मुलगा 8 वर्षाचा आहे, तर मी तुमच्याकडे बघून त्याला IAS घडवणार. हे केव्हापासूनचं, जेव्हा तो 9चा झाला तेव्हापासूनचं संपले. मुलगा असतो, मुलगी असतो, मी त्याला IAS घडवणार आहे सर. तर आपले आशीर्वाद मला हवेच. दुसरी गोष्ट अशी की सर, तुम्ही हे सगळं वाचलं मी की सांगलीत गुळाचा कलर चेंज झाला, कुठे जिलेबीचा कलर चेंज झाला. हे कलर फूड तुम्ही बंद करताय सर. तर मला असं म्हणायचं, जे बियाणे असतात, आपण म्हणतो पेरलं तेच उगवतं, तर याच्या जर तुम्ही काही करू शकता असेल तर. 2 बाबी. मुलाला तुम्ही IAS बनवू नका, त्याला काय व्हायचे ते होत आहे. तुमचा रोल हा पाहिजे की त्याला एक चांगला व्हॅल्यू सिस्टमला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करणं, जो लहान वयात आहे तोपर्यंत. हा पहिली गोष्ट. बियाण्याच्या बाबतीत जो विषय आहे तो माझ्याकडे नाही, तो ॲग्रिकल्चर विभागाशी संबंधित आहे. मला समजतं की समजा भाज्यावरती आपण म्हणतो की खूप पेस्टिसाईड फवारले जातात, युरिया घाट असेल आत्तापर्यंतच्या. मी कधीही पाठीमागच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याच्याबद्दल कधीच बोलत नाही, किंवा माझ्यानंतर काय करतात हेही बोलत नाही. कारण माझा फोकस पुढे काय होणार आहे आणि पाठीमाग काय झालं याचा असणं अपेक्षित नाही. मी करंटली ॲट दिस पॉईंट इन टाईम मी काय करतो याच्यावरती असलं पाहिजे, कारण दॅट इज माय जॉब, दॅट इज माय रोल. त्याच्यामुळं मला वाटतं की कम्पॅरिझन करणं तसं योग्य नाही. परंतु येस, आपण असतो कधी वेळपट आहे असंही म्हणत असतो, प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. मी प्रवाहाच्या विरुद्ध असं म्हणणार नाही, परंतु योग्य दिशेनं प्रवाहाच्या जाण्यासाठी जो प्रयत्न करत असतो त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे शहाणपणा असंही नाही आहे. काळातलं तसं बघायला गेलं तर जे बिझनेस पर्सन होते त्यांची फॅमिली त्याप्रमाणे होती, त्याप्रमाणे ते कर्ज देण्याचा व्यवसाय करायला त्यांच्या वडिलापासून चालत आलेला होता. परंतु कुठंतरी त्यांना दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये त्यांनी काहीतरी परिस्थिती बघितल्या. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी पुण्याहून प्रतिनिधी महेश वरवडे यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव, गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई वा इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.